जेवण एकदम स्वादिष्ट झालं, एकदम टेस्टी जेवण बनलं तात्या. एकदम मन प्रसन्न झालं माणसाचं. काही नाराजी तर नाही आहे ना? काहीच नाराजी नाही. आणि तुमचा वाडाही एकदम सुंदर आहे तात्या. चला येतो. हा या या. वामन भिंगोटेच्या इथं सांगितलं होतं का तात्या? वामन भिंगोटे दिसला होता, भीमाभाऊ दिसले मले, हा मिलिंद काका दिसले जेवाले. सगळ्याच्या घरी सांगितलं होतं मी, एकाच घर नाही सोडलं. काढा खिशातून सोनं काढा आणि ठेवा इथं. दोन दोन सोन्याचे एवढे मोठे हार, आणि ते आपल्याला एवढे आसानीनं भेटले. याचा मला विचार पडला. विचार तर सर हा मलाही पडला का असं कसं एवढ्या आसानीनं आपल्याला एवढे मोठे सोन्याचे हार भेटू राहिले, आणि आतापर्यंत भेटले कोणालेच नाही. तुम्हाला जसं त्या शुभचिंतकाचा फोन आला आणि त्यानं जसं तुम्हाला डबल सांगितलं का एवढ्या एवढ्या भागात पा, आपण तिथं पाहिल्याबरोबरच तिथं भेटले आपल्याला. मग काय समजावं आपण हे आता? सर मला तर वाटू राहिलं का हे सोन्याचे हार होयच नाही, हे बेंटेकचे होय. बेंटेकचे? बेंटेकचे कायच्यावरून म्हणून राहिले तुम्ही? सर मी सोनार आहे जातीचा, त्याच्याच्यानं मला ओळख आहे का सोनं कोणतं होय आणि बेंटेक्स कोणतं होय. मॅम म्हटलं आता जमलं काम. हां ते सोनाराला विकून टाकू आणि 4 जण पैसे वाटून घेऊ. तुम्ही विचार करा शिंदे साहेब, तुम्हाला डबल शुभचिंतकाचा फोन आला आणि काय म्हणून राहिला तो शुभचिंतक? हां का ते गॅलरी जे आहे तिथंच कुठं तरी सोन्याचे गहने आहे. तर आता तुम्ही सांगा हे एवढं एकदम पद्धतशीर कोण सांगते? हां हे कोणाचं काम असू शकते? पहिले येले चेक करायला लावा सोनारापाशी, त्याच्यानंतर मी शुभचिंतकले घेतो फाईलवर. मग तायडे हे गहने घ्या आणि चेक करायला टाका. तुमचा जो ओळखीचा सोनार आहे त्याच्यापाशी हे सोन्याचं आहे का कायचं आहे हे फक्त माहीत पडू द्यासाठी. ठीक आहे सर. मी म्हटलं जमलं आपलं काम आता. माल झालं म्हटलं आपलं काम, म्हणून चुपचापमध्ये तुम्हाला खिशात टाकायला लावलं, जेवण केलं, इकडे आलो. सर एवढे मोठे सोन्याचे गहने असेच ठेवत असते का कोणी बी? हा शुभचिंतक जो आहे हां हे तुमची मजा घेऊ राहिला आणि सरपंच साहेबासोबत बदला काढायची पाहू राहिला. मला असंच वाटू राहिलं. बरं हे फक्त एकदा चेक करून येऊ द्या, त्याच्यानंतर घेतो त्याला फाईलवर. अरे कुठं चालले वसंतराव तुम्ही? कुठं जा लागते बाबा आपल्या ड्युटीवर. आपली ड्युटी थोडी सोडून आपल्याला कुठं भटकता येते? आपली ड्युटीच तशी आहे. अरे आजच्या दिवस राहू द्या, थकले दिवसभरापासून कामं केले ना तुम्ही. आजच्या दिवस जाऊ द्या, काय उरायलं नाही. राहता नाही जंगली डुकरायचा काय भरोसा नाही बाबा. भुईमुंग आहे तात्यानं लावलेला. हां अरे असंच करत राहिलं तर बस झालं. मग कास्तकाराच्या हाती काहीच नाही वाचायचं होय. नाही मला जास लागत, थांबून जा लागत होता अर्धा 1 घंटा. हां तात्या येते, तात्यापासून आता काही खर्च पाण्याला घेऊ ना. हां 90 गिंटी घ्या नाही लागन का आता? जरा म्हटलं मेहनत पाणी लय झाली सकाळी, अंग जरा रसरस करू राहिलं. थोडंसं कसं घोटघोट घेतलं तर अंग जरा म्हटलं डबल चार्जिंग होते, म्हणून म्हणून राहिलो मी. झोप जरा चांगली येते. नाही हे बरोबर आहे म्हणा तुमचं, पण मला तिथं झोप नाही आली पाहिजे ना. झोप नाही आली पाहिजे त्याच्याच्यानं. झोप आली तर झालं मग आपलं काम. हां तिकडे रानडुकरं येन फार लंपास करून टाकन, पीक पाणी पुरं खाऊन घेन ते. मग काय करत बसा. चला येतो मी. हां पाहून घे जा आता, सांभाळून घे जा तात्याले तुम्ही. भल्ला टॅलेंटेड माणूस आहे पण बाबा वसंतरा, भल्ला दिमाग आहे त्याईले. काय वाघाट्याची भाजी केली त्याईनं. मी आता वाघाट्याच्या भाजीसोबतच जेवण केलं. नाही आता भल्ली चव आहे त्याच्यावाल्या. त्याईनं तर मस्त ते टीव्ही चॅनलवर लागत नाही काय ते जेवणाचं बनवते 101 ॲटम. हां ते त्याच्यात झाले पाहिजे, त्याच्यात ते जिंकते बी, बक्षीचं जाणं पहिलंवालं. आणि इकडे मग तात्याच्या वावरात सोकारी कोण करण? दुसरा सोकारी करण काय आहे त्याच्यात? मग आपण पार्ट्या करतो तर आपला वांदा पडून जाया. त्याच्यापेक्षा राहू दे ना, कायले जास्तीचे दिमाग देतं, राहू दे. तात्या आले हो. कुठं गेलते हो तात्या? एकटेच गेलते वाटते 90 माराले. अरे नाही हो, तुम्हाला सोडून कुठं जाणार आहे 90 माराले? अरे इकडे पोराले सोडून दिलं, जवळ आले पोरीले सोडून दिलं. गडबडच मोठे करू राहिले होते. आता ते चिमनरावची इच्छा होती राहायची. ते म्हणे का राहतो म्हणे 4-5 दिवस, पण पोरगी म्हणे नाही काम आहे म्हणे वावराचे, चला म्हणे. गेले बुवा, दिलं सोडून त्याले. मग तुमचा मोठा जवाईले डेंजर आहे पण तात्या. डेंजर म्हणजे चांगला डेंजर आहे बुवा. भल्ला भेटला मला भारी केसा. आणि तुमचे सगळ्याचे मनापासून आभार का तुम्ही चांगला हातभार मला लावू लागल्याबद्दल. आणि तुमचंही मोहन भाऊ खूप खूप धन्यवाद का तुम्ही वेळातला वेळ काढून आणि पांटेला बंद करून हां कार्यक्रमाला मदत करण्यास आले. अरे काही हरकत नाही तात्या, कराच लागते एकामेकाला मदत. हां आज आम्ही केली, उद्या तुम्ही करता. आणि वसंतराव कुठे गेले? वसंतराव नाही दिसू राहिले. ते गेले त्याच्या ड्युटीवर. ते म्हणे का इकडे कसं आहे जास्त वेळ थांबता नाहीत म्हणे, जंगली डुकरं कधी हमला करू शकते म्हणे, त्याच्याच्यानं ते गेले वावरातनी. बरं जाऊ द्या तात्या, हे धन्यवाद हे ते चालूच राहा. हे दिलगिरी व्यक्त करणं निलगिरी व्यक्त करणं राहू द्या. म्हटलं आता थोडी सोयसाय लावा बा. सोयसा
सोयसाय तर सोयसाय, चल ना, काही हरकत नाही. चला बसा गाडीत, येऊ आपण सोयसाय करून. तुमच्या तिघासाठी काही आणा लागते काय? हा, एक एक बियर घेऊन ये जा. बरं बरं, चला बसा. अच्छा, असं आहे ते. बेंटेक्सचं सामाईन तिथं लपवून ठेवलं, असं ठेवलं का ते फक्त आपल्याला दिसलं पाहिजे डायरेक्ट जाऊन. हे सगळंच्या सगळं हा शुभचिंतक नावाचा जो बी असन, हे त्याचं काम आहे. का तात्याले कसं फिटवायचं हे पुरी प्लॅनिंग केली आहे. अचानकच दुसऱ्यांदा फोन आल्याबरोबर आपल्याला सांगून राहिला तो का इथंच लपवलेला आहे, तुम्ही इथंच पहा, पण डायरेक्ट भेटून राहिला आपल्याला. हा काहीतरी त्याचा मास्टर माइंड प्लॅन आहे. सरपंचाले कायच्या ना कायच्याच नाही फिटवायच्या बाऱ्यात. बरं बरं, आता तो कुठेही लपलेला असो, आता फक्त त्याचा फोन या, सांगतो त्याले कसा शुभचिंतक असते तर. फक्त आता त्यानं हाती भेटाव मावल्या. हे सगळी प्लॅनिंग केली आहे शिंदेसाहेब तात्याविषयी. का तात्याले फसवणं आहे, कारण ते गावाचे सरपंच आहे आणि चांगले सरपंच आहे. हे बी गोष्ट आहे सर एक. आणि त्याच्यातनी हा वाडा जो आहे, हा 1,10,00,000 रुपयाचा वाडा हा तात्यानंच घेतला. आणि कशा पद्धतीनं तात्याची बदनामी करा, हां, कारण ते गावाचे सरपंच आहे. तर सरपंचाची बदनामी कशी करा ह्याचा सगळा कट रचलेला आहे तो. सगळं आलं माझ्या लक्षात, सगळं आलं आता. फक्त आता त्याचा फोन येऊ द्या, मग सांगतो त्याला कसं असते तर, कसा कोणाचा कट रचते त्याचा पाहतोच आता मी. जेवण घेऊन भरला टापचं दिलं होतं पण तात्यानं. टापचं म्हणजे? अरे तुम्ही विचार करा का 1,10,00,000 रुपयाचा जर वाडा घेतला तर त्या हिशोबानं जेवण ठेवा लागेल ना. नाही तर लोक मग म्हणन नाही काय, हां, का वाडा घ्याले 1,10,00,000 रुपये बरोबर सापडले आणि जेवणात नाही फक्त हे वरण आणि आलू वांग्याची भाजी आणि भात आणि पोळी हेच दिलं बा, हां, असं वयन ना ते. म्हणून ते दिमाग लावून बरोबर त्यानं स्वयंपाकही त्याच लेवलचा दिला. पहा बरं, गेलो जेवण कराले तर चांगलं टाईट जेवण झालं माणसाचं. नाही तर घरी काय करून देत होती बायको काही सांगताच नाही येत. आणि मा घरची तर डायरेक्टच म्हणे का हे रात्रीचं उरलेलं आहे, हे गरम करून देतो म्हणे, मग हे जेवून घे जा म्हणे, नाही तर मग चुपचाप जेवायला चालले जा म्हणे. त्यानं 3-4 डाव म्हटलं म्हणे का जेवाले सगळा परिवार ये जा म्हणून. एवढा वेळ झाला, कानावर काही आलं नाही पण अधिक. का तात्याला पकडलं पोलीसवाल्यानं, का काय धन सापडलं बा तात्याच्या वाड्यात, असं काहीच नाही ऐकू आलं. मला तर वाटते जे बेंटेकचा ॲटम आहे जो आपण लपवायला लावला होता तात्याच्या वाड्यात, तो दिसलाच नाही. होऊ शकते तसंच काही झालं असं. नाही तर मग आज त्याच्या इथं कार्यक्रम आहे म्हणून नसन पकडलं त्याले. उद्यापर्यंत वाट पाहू, अधिक फोन करू मग का शुभचिंतक बोलत आहे बा, हां, मग ते माहीतच पडते आपल्याला काय झालं काय नाही, काय पांढरं. असंही होऊ शकते ना. नाही होऊ शकते हे बरोबर आहे, पण कसं आहे पोलीसवाले थोडी ऐकते, पोलीसवाले तवाच्या तवाच नेते. माहीतच पडते सकाळपर्यंत काय पांढरं आहे तर. नाही तर अधिक फोन करतोच मी, नसन सापडलं तर बरोबर सांगतो त्याला कुठं आहे काय आहे तर. तात्याचं पोरगं लय मोठं झालं रे. मोठं म्हणजे मोठं काही होणारच नाही काय, खतपाणी बरोबर चालू आहे ना. त्या याले पाहिजे होतं पण जेवायला तात्याच्या इथं, मी वाट पाहिली त्याही. अरे मी जेवायला पण आली आणि तुला बघितलं पण, आणि तू मला वाळणं पण केलं, पोळी आणि भाजी. तू काळ्या कलरचा शर्ट घालून होतास आणि केसाची बुच्ची घातली होती. अरे यार, अरे मला पाहायचं होतं ना तुले तर मी विचारलं 4-5 का तू येतं का नाही येत जेवाले. तू म्हणे काही पक्का नाही आहे. अरे माझं बघतातच मन फिरलं आणि मी जेवायला आली. काय यार, हा मोका चांगला होता ना, मला पाहायचं होतं तुले. जाऊ दे, नंतर केव्हा बघजो. ठीक आहे, बाबा आले नंतर कॉल करते. सल्ल्या काका तर काही ऐकूनच नाही राहिला चेत्या. तिकून शाहरुख्या काका चढून देते, हां, आणि मोहनदाई चढून देते. आपलं तर काम जमून राहिलं ना, जाऊ दे तिकडे. खर्चा पाण्याचे पैसे निघून राहिले, बस आहे. चल बाबा घरी सोडून दे मले, लय थकलो मी आता. अरे चला हो तात्या, चालत नाही का वावरात? अरे आले का तुम्ही? थांबा 2 मिनिटं, आलो खाली आलो. आता वरतं काय करू राहिले तुम्ही? आता वाडा घेतला तर काय वरतं राहू राहिले काय? चला लवकर चला ना जराशे, तिकून लवकर येऊन जाऊ. 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. अरे ये रे राजा, 4-5 दिवस झाले आला नाही, मार कचरा जमा झाला, ये लवकर ये. जरा लवकर येत जा ना राजा. अरे झाल्याच नाही का रे पुढे इकणं, सगळं जण तर इकू राहिले पुढ्या, तुला इकाले काय होऊ राहिलं. अरे बस रे, हे खर्रा आहे मा बशीन पान आहे त्या का 5-10 रुपयाच्या पोळीसाठी अधिक दंड घेऊ का आणि केस लावून घेऊ का अंगावर? काय म्हणते, कुठपर्यंत आला आपलं काम? काम तर लय आट्या काट्यावर आलं. काल तर जेवायला आलती म्हणते ते, पण असं झालं. हां, काल फोन केला होता मी रात्री का जेवायला येतं काय म्हणून, ते नाही म्हणे. आणि म्हणे का बुवा जेवण करूनही गेली म्हणे, तेव्हा भाजी वाढली म्हणे मला, पोळी वाढली म्हणे. आणि तू म्हणे बुची घालून होता म्हणे केसाची, आणि काळं शर्ट घातलं होतं म्हणे. तिनं पाहिलं राजा मले, पण मी पाहिलंच नाही तिले. लपून चिपून काम आहे मग समजा.
चालू दे जिथपर्यंत चालते तिथपर्यंत. आणि ज्या दिवशी तुला लग्न करायचं असलं डायरेक्ट तिले म्हण का बा लग्न करायचं आहे म्हणा. आणि ते म्हणा नाही बा माझे आई बाबा नाही म्हणते आणि असं जमत नाही. डायरेक्ट तिले म्हणा कोर्टात ये आणि कोर्टात डायरेक्ट हाला घालून घे जा. आम्ही येतो लागेच तर सह्या द्यायला 4-5 जण. 2 हारा घालून घेतले एकामेकाले का झालं घरी घेऊन यायचं डायरेक्ट. काही बसू नका आता जास्त पाजर घाई करत. अरे हा पण सध्या ते आपल्याला भेटून असतं नाही राहिली. अरे भेटगूट नाही काही नाही डायरेक्ट तू लग्नाच्याच गोष्टी करू राहिला कोर्टात नेऊन. बरं तू फुरसतीत भेट मले मी तुला सगळं सांगतो मग ठीक आहे. अहो चल मले टाईम उराला मले गल्ल्या मारणार. अरे कचरा पेटी तिथंच राहिली काय. काय आहे नवल विशेष पेपरात नवल विशेष तर काही दिसून नाही राहिलं. पाणी याची शक्यता आहे म्हणते बा. ये म्हणा पण एकदम नको येऊ नाही का. पीक पाण्याचं नुकसान व्हाले. हिशोबाने ये म्हणा जेवढं लागते तेवढं. आपल्या काय हाती आहे का ते वरचेवाल्याच्या हाती आहे. द्या बरं मोहनराव 2 पानं द्या मस्त. अरे काय म्हणते वामनराव काय म्हणते मिलिंद काका. अरे दिसले नाही तुम्ही 2 जण मले तात्याच्या इथं. अरे होतो ना रे बा दुसऱ्या नंबरच्या पंक्तीत असतं बसलो होतो मी. आता तुले 2-3 आवाज आहे दिले. पांढरे कपडे घालून होता तू पांढरा शर्ट आणि पांढराच पॅन्ट होता का नव्हता तू घालून. हा पांढरेच कपडे घालून होतो मी. माय लक्ष नसन मग. कार्यक्रम जमला ना एकदम. अरे काही पाहा लागते का बा आता सरपंचाचं काम कसं असन. पहिले गाडी घेतली आता वाळा घेतला. आता काय माहीत काय घेते तर. आता पहिले गाडी घेतली आता वाळा घेतला. आता काय माहीत काय घेते तर. सरपंच पदाचा पुराच फायदा उचलणं चालू आहे नाही काय मदन भाऊ. तर त्याच्या जवळच्या पैशानं घेतलं ना ते ना. ते काय निध्या आल्या त्याच्यातून थोडी घेतले काही. आता काय ते काय पहिलेपासूनच लप्पती माणसं आहे. आता त्याईनं कसं आहे जवळच्या पैशानं घेतलं तर लोक नाव बोटं ठेवते का निधी आलं त्याच्यातून घेतली. आता निधी 1 वर्षही नाही झाला जेमथेम सरपंच बनवून. आता काय करोडानं निध्या येऊ राहिल्या काय का लाखानं निध्या येऊ राहिल्या काय राजीव. मी तर असं काही बोललो नाही बा का निधीच्या पैशानं घेतलं म्हणून. नाही तुम्ही बोलले नाही पण ते लक्षात येऊनच राहिले ना का तुम्ही कोणत्या ट्विनिंगनं बोलू राहिले म्हणून. बरं दे पानं बनव पहिले गोष्टी कमी कर पानं बनव. का रे मोहन हे तात्यांनी दिसू राहिले कुठं गेले तर. तात्याचा टाइम व्हायचा आहे. टाइम झाला म्हणजे इकडूनच जाते ते. तंबाखाची पुडी घेऊनच जाते आपल्या पांटेल्याहून तसे नाही जाते. घ्या नाव घेता येऊन राहिले. अरे नमस्कार सरपंच साहेब. अरे नमस्कार नमस्कार. दे बरं मोहन 3 तंबाखू चुन्याच्या पुढे दे लवकर दे जराशा. चल येतो गडबड आहे थोडीशी. भल्या स्पीडनं निघाले. कोणतं काम करू राहिले असे वावरात जाऊन अधिक तर पीक पाणी नाही आलं बरोबर. काही ना काही चालूच राहते वावरात. टाइमपासच करते इथून जाऊन झोपतेच ते काहीच काम नाही करत. पण फक्त येले वावरात जायची गडबड राहते. बस जेवण करा वावरात आणि झोपा हेच काम राहते. हो ना लय स्पीडनं गेली ना गाडी. काही झालं काय म्हटलं वाड्यातनी. पोलिस आलते पोलिस दिसले मले. नाही जेवाले आलते ते. त्याला सांगितलं होतं का जेवाले. मला वाटलं काही झालंच काय म्हटलं बा. अरे उठ रे झोपीतून. तो चेत्या आला आवाज देऊ राहिला किती वेळचा. उठ लवकर. सोन्या सोन्या चल रे. उठ रे किती वेळ झाला उठ लवकर. दात गीत घास आंघोळ धुई. कायच्यासाठी आला विचार बरं आहे त्याले. तूही काय नौकर आहे का मी मला विचारायला लावू राहिला. उठ झोपीतून आंघोळ धुई दात घास आणि मग होय बाहेर. अरे चल रे लवकर गणपती पाले जायचं आहे ना. रंगोला का नाही रंगोला तर थांब 15-20 मिनिटं. भात आंघोळ धुतो दात घासतो. एखादी गाडी घेऊन घ्या ना हो काका. नाही नवीन तर कमीत कमी म्हटलं जुनीवाली घेऊन घ्या. अरे नाही मला काही नवीन जुनी गाडी नाही पाहिजे. सायकलच बरी आहे. पेट्रोल नाही टाका लागत आणि काही नाही आणि पुरा शरीराचा व्यायाम बी होते. सोन्याले होऊन जाते तसं म्हणून राहिलो मी. सोन्याले द्या घेऊन. त्याले म्हणा त्याचपाशी पैसे आहे त्याच पैशानं घे. मी काही घेऊन देत नाही. आपली कमाई कुठं ठेवते काय माहीत. आता वावर घेतो म्हणते ना गडी. 14.5 लाख आहे नाही काय. 14.5 आता तर 15 लाख होते 14.5 आता. त्यातले 50,000 माईकडून आणि 50,000 सोन्याच्या इकडून असे 1 लाख रुपये ज्यानं आम्हाला सांगितलं याच्या बाऱ्यात म्हणजे रिंक्या त्याला द्यायला लागले ना. त्याच्यानं 14.5 आहे. आता एखादा एकर वावर जर भेटलं 1-2 एकर तर घेऊन घेतो त्याच्यात. वावरच घ्या. फालतू पैसे इकडे तिकडे उडवू नका. गाड्या घेऊ दे घोड्या घेऊ दे आहे ना एक गाडी बस. अरे चालणार रे बाबा चालणं काय होतच नाही का त्याला. याचा अर्थ सप्पाच आहे का आपण जे बेंटेकचं सामान लपवलं आहे तात्याच्या वाड्यात ते अधिकपर्यंत पोलीसवाल्याला सापडलं नाही असं मला वाटते. एक काम कर पोलीसवाल्याला फोन कर. पोलीसवाल्याला म्हणा धन्यवाद बी नाही केला म्हणा तुम्ही तर. तुम्हाला एवढं मोठं आम्ही धन सापडून दिलं म्हणा तात्याच्या वाड्यात. मग माहीतच पडते आपल्याला का पोलीसवाले काय म्हणते तर. लाव फोन. हॅलो शुभचिंतक बोलत आहे इन्स्पेक्टर साहेब. अरे काय राजेव शुभचिंतक किती वेळची वाट पाहू राहिलो तुमच्या फोनची. काहीच तर नव्हतं तिथं. पुरा वाडा घुमलो आम्ही. कोपरे कोपरे पाहिले काहीच तर नव्हतं कुठं. काहीच नव्हतं. अरे सगळं तर तिथंच होतं. बरोबर ट्रॅक करजा म्हटलं याचं लोकेशन.
कोणता होय ह्या शुभचिंतक तेच पाहतो आता. हां, त्याच्या वाड्यात जाऊन बेंटेकचं सामान लपू राहिला, सांगू राहिला का सोन्याचं होय म्हणून. तुम्ही पूर्ण वाडा घुमले तर गॅलरी आहे, गॅलरीच्या तेवढ्यात पा लागत होतं ना, तेवढ्यातच असं मला असं वाटते. हा, पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा का माहीत? म्या डोळ्यानं पाहिलं म्हणून मला माहीत आहे. मग डोळ्यानं पाहिलं तर मग तुम्हीच काहून नाही काढून घेतलं ते सोनं? तुम्हीच काढून घ्या लागत होतं, तुमच्यावरती ठेवून द्या लागत होतं. हां, अरे एवढं मोठं सोनं असल्यावर तुम्ही कायले कोणाला सांगू राहिले का तिथं सोनं आहे, नसा आहे तसा आहे? का तुम्हीच लपवलाय ते? आता आम्ही कायले लपू? आमच्यापाशी कुठचं सोनं? एवढं मोठं सोनं आम्ही लपवीन काय? आम्ही पूर्ण वाडा घुमलो, आम्हाला काहीच दिसलं नाही कुठं. तुम्ही पक्क सांगा कुठं आहे तर मग पकडतो आम्ही. हां, मग पहा तुम्ही मजा. सर, ह्या नंबरवरचं जे लोकेशन आपण ट्रॅक केलं ते सातबाऱ्या गावाच्या अंदरच दाखवू राहिले. अच्छा, याचा अर्थ का सरपंचाले कोणीतरी गावातलाच आहे जो फसवण्याच्या चक्करमध्ये आहे. त्याला आपल्याला लवकरात लवकर पकडून चांगलं झोडपा लागन धरून, नाहीतर बेकार काम होऊन जाईल. आता त्याच्या डोक्यात कोणता दुसरा प्लॅन आहे आपल्याला माहीत नाही. चला गाडी काढा, लवकर लवकर गाडी काढा आणि चला. काही गडबड केली का या ठेवणेवाल्यानं दोघांनं? हां, हे दारू पेले, नशेत गेले आणि कुठं ठेवलं, काय ठेवलं हे ना? हे सांगून तर आपल्याला तिथंच राहिले का तिथं ठेवलं म्हणून. आणि आपण जेव्हा जेवताना राऊंड मारला तर ते तिथंच होतं. मग कोणा नेलं उचलून? पहिले तो मोबाईल स्विच ऑफ कर, लवकरात लवकर कर, नाहीतर ते लोकेशन ट्रॅक करन. स्विच ऑफ केला तो. मग आता कसं? एवढा मोठा आपण प्लॅन केला होता तात्याविषयी. हां, ते 3-4 हजार रुपयाचं बेंटेक्स नाही होय, ते 10,000 बेंटेक्स झालं. ते बेंटेक्स असं आहे म्हणे हे का सोन्यासारखंच दिसन म्हणे. आणि 500 रुपया दोघाले दिले आपण. चला येतो काका. पाहिजा बजेट असन तर एक सोन्याला गाडी घेऊन द्या नवीन. चल लंबा चाल, लवकर लंबा चाल इथून. इतका वेळ असते का रे बुवा? तुला पहिलेच म्हटलं होतं ना सकाळी लवकर उठजो म्हणून. अरे रात्री काही लवकर झोप आली नाही, आपला टाईम हाचा होता. मग काय 12-12:30 वाजेपर्यंत मोबाईल पाहिला, मग झोपलो, मग जागच नाही आला. बस हेच होय सोमवारचं. पलटो गाडी. तर बरं गाडी राहू देऊ इथंच का सोमवार घेऊ आधी? राहू दे इथंच. कोण हात लावते त्या गाडीले? चल. काहीच ताल तंबुरा दिसून नाही राहिला. अरे अंदरात चल, का इथूनच कव्वाल्या करता काय? चल अंदर. इथं तर आधी काहीच ताल नाही दिसून राहिला रे चेत्या. हां, हे पाय ना घासघुसच चालू आहे आधी. ओ गाडी, ए बोला दादा. हे म्हटलं आता गणपतीच्या मूर्त्याच घासून राहिला तू साईन पेपरनं. हे कधी होय ने मूर्तीले कलर मारणं कधी चालू करतं? काय नाव आहे तुमच्या मंडळाचं? अरे 7-12 गणेश उत्सव मंडळ. मग याच्यात आहे का तुमच्या मंडळाचा गणपती? नाही, याच्यात नाही आहे. अंधरा आहे ना? मग अंधरा पहा ना काय चालू आहे आणि काय नाही तर अंधरा आहे. अरे का हो आप्पा, 7-12 गणेश उत्सव मंडळाचा गणपती झाला का तयार का व्हायचा आहे? तुम्ही कोण होय? अरे आम्हीच होय ना, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. मी अध्यक्ष होय, हा उपाध्यक्ष होय. अंधरा आहे ना तुमचा गणपती? अंधरा जाऊन पा. अरे काय वरे चेते हे? आपल्या मूर्तीला तर हातही नाही लावला आधी. काय समजून नाही राहिलं यायचं तर. अरे मग काय वक्तात करण का हे सगळं? मग अर्धा घंटा थांबा आणि 1 घंटा थांबा, यायचं बारकाईने चालते मग. ओ काका, ओ इकडे म्हटलं 2 मिनिटं. बोला, काय म्हणता? हे आमच्या मंडळाची मूर्ती होय, 7-12 गणेश उत्सव मंडळ. गेले म्हटलं आधी तुम्ही काहीच नाही केलं. बाकीच्या गणपतीच्या मंडळाच्या मूर्त्या बरोबर चालू आहे करणं, आणि आमच्या मूर्तीला हातही नाही लावला तुम्ही. अरे 2 महिने टाईम आहे ना आधी गणपतीले. सगळं व्यवस्थित भेटून जाईल ना तुम्हाला टायमावर. गडबड कायले करू राहील तुम्ही? आणि कोण होय तुम्ही मंडळाचे? मी उपाध्यक्ष होय आणि मी अध्यक्ष होय मंडळाचा. तुम्ही म्हणून राहिले का कोण होय तुम्ही? हे काय अशी पद्धत आहे का तुमची बोलाची? अध्यक्ष आणि उपाध्यक्षाला असे म्हणून राहिले का तुम्ही? टाईम आहे ना, टाईम किती आहे करून देतो ना मी. 4-5 माणसं भिडवले का पटापटा तर होऊन जाते. किती टाईम लागते असा? अरे पण मग कधी भिडो सांग का वक्तात भिडो सांग काय? दिवसच किती बाकी आहे? 60 दिवस तर बाकी आहे. 60 दिवसात काय करता तुम्ही? फिनिशिंग एकदम जबरदस्त लागन, पहिले सांगू राहिलो. पैसे देणारे सगळ्यात जास्त मंडळात आम्हीच 2 जण आहे. नाही तर मग वक्तात म्हणसान काय झालं. तुम्ही काही चिंता नका करू, सगळं व्यवस्थित करतो मी, समजले? हेच म्हणून राहिलो, लवकरात लवकर म्हटलं आमच्या मंडळाच्या गणपतीला हात लावा आता. बस झालं असं. काही म्हणून नाही राहिलो, बोलून नाही राहिलो तर आमच्या मंडळाचा काय फायदा घेऊ राहिला का तुम्ही? तुम्हाला वाटलं कोणी पाहिले नाही येत, काही नाही. आता रोजच येणं जाणं राहील आमचं. आम्हाले आता दुसऱ्या राऊंडमध्ये ते पूर्ण साईन पेपरनं घुसलं दिसलं पाहिजे. सांगू राहिलो, एकदम फिनिशिंगमध्ये काम पाहिजे आम्हाला. कमी जास्त काही चालून घेणार नाही तुम्हाला. आता सांगू राहिलो, 2-3 माणसं जास्त वाढवा,
पण गणपतीची मूर्ती एकदम देखणी आणि सुंदर दिसली पाहिजे. सगळं व्यवस्थित करतो, तुम्ही जा पहिले इथून. आता जा बरं. नंतर आलो तर फिनिशिंग पूर्ण झालेली दिसली पाहिजे. कधी राऊंड होऊ शकते आमचा. हा जा तुम्ही इथून जा आता. कोण होय हे पोट्टे? अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होय म्हणते बुवा आता या सातबारा मंडळाचे. काही समजत नाही. पोलिसाची गाडी काय येऊ राहिली इकडे? चालली असं तात्याले पकडाले. पकडा यायला लवकर. शुभचिंतक, तीन शुभचिंतक आहे. हा, तुम्हाला शोभते का तुम्हाला दोघा जणाले? त्याचं ठीक आहे, वामन भिंगोट्याचं. पण तुमचं काय होतं? बेंटेकचं सामान लपवलं हा सरपंचाच्या वाड्यात. आणि तिथं आहे नाही, लपवलं आहे तिथं धन आहे. हा, मला म्हणून राहिले होते. सगळंच आणलं मी तिथून. मला फक्त पकडायचं होतं तुम्हाला. बेंटेकचं सामान लपवून तात्याला फसवू राहिले होते नाही. शुभचिंतक होय नाही. कोण होय तो आवाज काढून शुभचिंतक होय म्हणणारा? कोण होय? वामन होय. वामन सुधारलाच नाही तू नाही. एवढे चान्नस जिल्ह्यावरही सुधारला नाही. आता मागं तर त्या वकील आणला होता सोडासाठी, म्हणून वाचला. आता तर तिघं यंत्र आहे. आता कोणता वकील आणता तुम्ही सोडाले? हा, चांगलं जेवायला सांगितलं, जेवण केलं तिथं. आणि त्याच्याच खिलाफ बरोबर साजिश रचना चालू होती तुमची. का तात्याची इज्जत कशी डाऊन करा. हां, सरपंच बनले तेव्हापासून जे मागं लागलं हात धुवून, सुधाराचं नावच नाही. मोरे साहेब जा, 2 बॅटा आणा तिथून चांगल्या तेल लावून. शिंदे साहेब जाऊ द्या ना. मी काय म्हणतो, काही पैसे घेऊन घ्या आणि सोडून द्या आम्हाला. अरे मारू नका आम्हाला. नाही तसे तुम्ही सुधारसान नाही. काही गॅरंटी नाही सुधारायची. कसं आहे, वयामानानुसार कामं करावं माणसानं. हां, तुम्ही कमी काढेल नाही आहे काही. तुम्ही काही कमी काढेल नाही आहे म्हटलं. तुम्ही सगळ्यात जास्त काढेल आहे. याच्यात काळ्या करू दे नाही. हे तुमचं वय नाही आहे काळ्या करायचं. पण आता 2-4 सटके बसले का मग समजून जाईन तुम्हाला. हे पाहून घ्या शिंदे साहेब, तुम्ही मारून लय मोठी गलती करू राहिले. हां, मी वकील आणीन. कसं मारलं काय मारलं त्या हिशोबानं तुमच्यावर केस टाकीन. विचार करता. ते समोरच्या समोर पाहून घेऊ आम्ही कसं काय करावं लागते काय नाही. लवकर आणा. हे घ्या शिंदे सर, वामन भिंगोटेले मी पाहून घेतो. हां, आणि हे जे 2 आहे तुमच्या वयाचे, या दोघाले तुम्ही पाहून घ्या. अरे बापरे शिंदे साहेब, मारू नका ना. काय आहे तर 5-50 घेऊन घ्या आणि मोकळं करा ना इथंच वातावरण. अरे बापरे, अरे मारू नका ना साहेब, मारू नका ना. मारून काय करता? शिंदे साहेब सोडून द्या हो. गलती झाली आमच्याच्यानं, चुकी झाली, सोडून द्या. शुभचिंतक होय नाही. शुभचिंतक द्या, ज्या कळावर पडते त्या कळ्यावर द्या. अरे बापरे, मारू नका ना हो. मारू नका ना साहेब. अरे लागते ना हो साहेब, लागते ना. सोडून द्या ना राजू.